ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का, ओळखले कामी फुले सावित्री ज्योतिबा फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी माझं लग्न झालं. त्यावेळी बायांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं आणि आपलं घर बरं असं होतं. स्त्रिया फक्त चूल आणि मूल एवढा पुरत्या सांभाळल्या जायच्या. स्त्री पुरुषांमध्ये खूप भेदभाव होता. या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. सुदैवानं माझ्या पतीच्या मनात शिक्षणाचा ध्यास होता. असं ते एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले, तेव्हा फरा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाला, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फार बिकॉज इफ एज्युकेटेड वुमन होल पण तुम्ही वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. सुरू झाला माझा अभ्यास. बे के बे बे दुनेचा काना मात्र वेलेंटे आकार उघड. बघता बघता मी लिहायला वाचायलाही शिकले, कविताही रचू लागले. अशातच 1 जानेवारी 1848 ला भिडवळ्यात मी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका मी होते. शेळीसारखे जगला तर काम तमाम होईल, शेळीसारखे जगला तर काम तमाम होईल आणि वाघासारखे जगला तर नाम होईल, आणि वाघासारखे जगला तर नाम होईल. मुली शिक्षण घ्यायला लागल्या म्हणून धर्म बुडाला, मुली शिक्षण घ्यायला लागल्या म्हणून धर्म बुडाला, अशी कोल्हे काळ सुरू झाली. हो, एखाद्या महिन्याने